हुसेन बाशा पटेल एकता बहुउद्देशीय संस्थेचा उपाध्यक्ष आहे। गेल्या 27/6/2027 रोजी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये परप्रांतीय मौलानांना महाराष्ट्रातून हद्दपार करा असा आमचा विषय होता। त्याच विषयाच्या अनुषंगाने आज पुन्हा आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। ही पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा आमचा फक्त उद्दिष्ट असा आहे की आम्ही केलेल्या मागणीचा राज्य सरकारने काय विचार केला ही आमची भूमिका आहे। आणि त्याचबरोबर राज्य सरकारने जर आमच्या मागणीचा विचार केलाच नाही तर आम्ही यापुढे आमच्या एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोलापूर शहरातले प्रथमतः सर्व मदरसे आणि मशिदीची आम्ही जे ना तपासणी करू आणि प्रत्येक मदरसा मशिदीमध्ये जर परप्रांतीय मौलाना त्या ठिकाणी जर कामास असतील तर तिथल्या प्रत्येक ट्रस्टींना आम्ही एक निवेदन सादर करू की तुम्ही या परप्रांतीय मौलानांना या ठिकाणी ठेवूच नका। जर हे ठेवतच असतील आणि आमच्या मागणी जर मान्य करत नसतील तर त्या ट्रस्टींच्या विरोधामध्ये सुद्धा जे ना हे कायदेशीर कारवाई करावी अशी आमची भूमिका राहणार आहे। याकरता जे की आम्ही आज पुन्हा एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि दुसरा एक मुद्दा आमचा असा आहे की आम्ही केलेली मागणी ही इस्लाम धर्माच्या नियमात किंवा भारतीय संविधानाच्या नियमामध्ये हे बसत नाही म्हणून काही लोकांची अशी समज झालेली आहे। परंतु माझ्याकडे ही संविधानाची प्रत आहे। यामध्ये कलम 51A मध्ये 6वा मुद्दा आहे की स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणणाऱ्या प्रथाचा त्याग करणे असं या संविधानामध्ये कळवलेलं आहे। देशात कुठेही राहण्याचा व व्यवसाय करण्याचा अधिकार असला म्हणून काय झालं, कसंही वागण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही हे या ठिकाणी विचार करण्याजोगा आहे। म्हणून मी आज या ठिकाणी मुद्दामून एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जे आहे का ही पत्रकार परिषद एवढ्याकरिता घेतली की महाराष्ट्राच्या मदरशा मशिदीमध्ये जे आहे की इथला विद्यार्थी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचा जो झाला पाहिजे आणि त्याला महाराष्ट्राच्या शिवरायापासून ते भीमरायापर्यंतचा विचार जे की इथल्या विद्यार्थ्यांना कळाला पाहिजे। परप्रांतीयांना हे विचार जे ना कळत नाही, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना माहीत नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी थोडीशी माहिती त्यांना कळल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ते सांगू शकणार नाहीत। म्हणून आमची ही एक ताठ भूमिका आहे की महाराष्ट्राचा मराठी मुसलमान या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मरू पडू लागलेला आहे। समाजाची अत्यंत अतोनात जे की हाल होत आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये तुम्ही पहा, आज फक्त हसन मुश्रीफ हे मराठी मुसलमान आमदार वगळता बाकीचे जे आमदार आहेत ते कुठले आहेत, ते परप्रांतीय आहेत सगळे। परप्रांतीयांशी आमचं काय देणं घेणं आणि परप्रांतीयांना महाराष्ट्राचा पुरोगामी विचार वारसा काय कळणार आहे अशी आमची भूमिका आहे। यापुढे महाराष्ट्राचा मराठी मुसलमान जे आहे की ताटमानाने या महाराष्ट्रामध्ये राहायला पाहिजे ही अशी आमची भूमिका आहे। म्हणून आम्ही प्रत्येक महाराष्ट्र पिंजून काढणार आहे। तुम्ही अभिव्यक्ती चॅनलवर पहा, अभिव्यक्ती चॅनलमध्ये सुद्धा तिथल्या संपादकांनी जे अरबाज शेख यांची जी मुलाखत घेतली आहे ते मुलाखत आमच्या या मुद्द्याला धरून जे आहे की मुलाखत आहे। आणि तुमचं म्हणणं असं आहे का की बाबा परप्रांतीय मौला आल्यामुळे शहराच्या किंवा मूळच्या मौलांवर अन्याय होतोय? हा, परप्रांतीय मौलाना या महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे इथल्या स्थानिक मौलानावर अन्यायच आहे एक प्रकारचा। स्थानिक मौलानांना कामच मिळत नाही हो। प्रत्येक मदरसा मशिदीमध्ये जे आहे ना सगळं परप्रांतीयाचंच राज्य झालेलं आहे। आणि हे परप्रांतीय काय करू लागलेत तर फक्त भोंदू बाबागिरी आणि अंधश्रद्धा समाजाला फक्त हेच कळवू लागलेत। याच्याशिवाय त्यांनी पैगंबरांचा इतिहास त्यांनी काय कळवलेला आहे, पैगंबरांचा जर त्यांनी विचार जर या समाजाला कळवला असता तर ते स्वतः अशा पद्धतीने वागले नसते। त्यांनी मुलींचा लैंगिक अत्याचार, मुलीवर लैंगिक अत्याचार किंवा मुलींचा लैंगिक छळ त्यांनी केला नसता। असे अनेक प्रकार जे की या राज्यामध्ये घडलेले आहेत। मागच्या 5-6 वर्षाखाली एक मौलवी परप्रांतीय या एका मशिदीमध्ये कामास होता, तो मर्डरचा आरोपी होता। त्या सोलापूरच्या स्थानिक पोलिसांनी धरून जे उत्तर प्रदेशला परत पाठवलं आहे। मग यांची जातं की बाबा मदरशामध्ये आरोपीला, गुन्हेगारीला आणि देशद्रोही कृत्य करणाऱ्या मौलालीला देखील स्थान दिलं जातं आणि त्याला आश्रय दिला जातो, स्थान दिलं जातं असं म्हणणं माझं म्हणणं नाही। त्यांचं नॉन क्रिमिनल जे नाही त्यांचं सर्टिफिकेट तपासायला पाहिजे। ज्या त्या स्थानिक ट्रस्टीनी जे ना ते त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तपासूनच जे ना त्यांना कामाला ठेवायचं की नाही हे विचार करायला पाहिजे ना। हे विचार परप्रांतीय मौलवीकडून जिहादी वृत्तीचे मुलं घडवले जात आहेत असाही आरोप केला जातो। नाही, ते जिहाद वगैरे हा लव जिहाद किंवा जिहाद या प्रकरणावर आम्हाला काही सुद्धा बोलायचं नाही आहे, कारण ते असे प्रकार त्या ठिकाणी घडतायत नाही घडत आम्हाला माहीत नाही। परंतु मुळात जे प्रकार घडू लागलेत, विद्यार्थ्यावर संस्कार घडवण्यापेक्षा
विद्यार्थ्यांना जे आहे ना वेगळ्या मार्गावर म्हणजे वाईट मार्गावर वळण देण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणून आमची जी आहे ना एक मनापासून साध आहे, भावना आहे की मदरसा मशीद हे मुस्लिम धर्माचे जे आहेत ना ते आदराचे स्थान आहेत. या ठिकाणी चांगले कार्य घडले पाहिजे आणि तो महाराष्ट्राचा मौलवीच करू शकतो, परप्रांतीय करू शकत नाही, अशी आमची भूमिका आहे.